पोटच्या मुलीने आधी आईची हत्या केली, त्यानंतर भावाची हत्या. 24 तासात असा लागला शोध. हरियाणातील यमुनानगर येथील दुहेरी हत्याकांडाचा 24 तासात उकल करून पोलिसांनी ह्या हत्येतील तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की मुलीने तिच्या चुलत भावाच्या मदतीने आधी तिच्या आईची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या भावाची हत्या केली. आरोपी तरुणीला आज कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस 3 दिवसांची कोठडी मागणार आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून हत्येमागील कारण शोधत आहेत. यासाठी पोलीस आरोपींची चौकशीही करत आहेत. या प्रकरणी यमुनानगर शहर पोलीस स्टेशनचे SHO जगदीश चंद्र यांनी सांगितले की मुलीचा तिच्या आईसोबत काही कारणास्तव वाद झाला. या वादानंतर तिने चुलत भावाच्या मदतीने आईची हत्या केली. दरम्यान तिचा सख्खा भाऊ घरी आला असता त्याने हा संपूर्ण प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. यानंतर मुलगी आणि तिच्या चुलत भावाने सख्ख्या भावाचीही हत्या केली. हत्या करताना चुलत भावाने तिच्या भावाच्या तोंडावर कपडा ठेवून त्याचा गळा आवळून खून केला आणि मुलीने सख्ख्या भावाचे दोन्ही पाय धरून ठेवले होते. अशा प्रकारे पोटच्या मुलीने आईचा आणि सख्ख्या भावाची हत्या केली. स्वतःच्या आईची आणि भावाची हत्या केल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. SHO ने सांगितले की मुलीचा चुलत भाऊ आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले असून शोध सुरू आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे. त्याचवेळी मुलीला न्यायालयात हजर करून 15 दिवसांची मागणी करण्यात आली आहे. आता यात कोणते नवे खुलासे होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यमुनानगर शहर पोलीस ठाण्याचे SHO जगदीश चंद्र यांनी सांगितले की मुलीच्या तक्रारीनंतर उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. यानंतर तक्रार करणाऱ्या तरुणींनी सांगितलेल्या काही गोष्टी विचित्र वाटल्या. यानंतर संशयाच्या आधारे तिची चौकशी केली असता तिने चुलत भावासह हत्येचा कट रचल्याचे सांगितले.